दादा अरे कुठेस तू? कुठे राहिलास बाबा? ये ना. अरे बापरे. बरं तू लेले गुरुजींना तरी बोललायस ना? बर. हो 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 हो. नाही तू बघ तुझं कसं काय होतंय ते त्यानुसार ठरवतो. हो हो. आणि माझी काही गरज लागली तसं तर कळव, मी येईन तिकडे. हा हा ठेवतो. काय हो? काय झालं? अगं तो ट्रक पकडला केळ्याच्या घोडबंदर रोडला. अरे देवा. काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही नाही नाही, हे नेहमीच आहे आमच्यासाठी. असं होतच असतं अधूनमधून. त्याला तुम्हा लोकांना भेटता येणार नाहीये ना, त्याचं जास्त वाईट वाटत होतं. मगाशी आमचा फोन झाला ना, त्यावेळेस त्याला सांगितलं मी, अरे मुलगा खूप छान आहे, खूप प्रेमळ माणूस आहे, धाकट्या बहिणीची सुद्धा एवढी काळजी घेतो म्हणून सगळं सांगितलं त्याला. म्हणून त्याचा जीव कासावीस होत होता तुम्हा लोकांना भेटण्यासाठी. नाही बहीण नाही, मुलगी आहे माझी. वा, याला म्हणतात प्रेम. शेवटी बापलेकीचं प्रेम काय किंवा थोरल्या भावाचं धाकट्या बहिणीबद्दलचं प्रेम काय, एकच ना हो. नाही अहो, ही खरंच माझी मुलगी आहे. नट्टू, किती प्रेमळ नवरा मिळालाय बघ तुला. आता त्यांच्यासारखी तुलाही तिची काळजी घ्यायची. हा हो मम्मी, मी अगदी ह्यांच्या प्रमाणेच वंसांची काळजी घेईन. वंस, आता मी तुमची आई बरं का? अहो वंस काय म्हणताय? काय येऊ का? नमस्कार गुरुजी. या या. आता काय परक्यासारखं. बसा ना, बसा. या. नाही नाही, आधी विचारलेलं बरं नाही का? तुम्ही बसा, मी पाणी आणते. आलेच. बरं मी ओळख करून देतो. हे संदीपराव, आमचे होणारे जावाई. आणि ही पिंकी, त्यांची धाकटी बहीण, जी त्यांना मुलीप्रमाणेच आहे. आणि हे आमचे लेले गुरुजी. या ना, या ना, नमस्कार करूया. गुरुजी नमस्कार कर. असू दे असू दे असू दे असू दे. मी ह्यांचा फॅमिली गुरुजी. घ्या पाणी घ्या. हो. बरं चंदू दादाशी बोलणं झालं असेल तुमचं? हो, त्यांचा फोन आला होता तसा. ते मला म्हणाले की सुपारी फोडायचं आहे, त्यामुळे तुम्ही घरी या म्हणून. मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारलं, मग वैतागले माझ्यावर. म्हणून म्हटलं की ह्यावेळी काम ठरल्यासारखं वाटतंय, मग आपण गेलेलं बरं, म्हणून मी आलो. हो म्हणजे काय ठरल्यासारखं? ठरलंच आहे. नुपूर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अय्या बोला की मग. अच्छा, माझ्या खोलीत जाऊन बोलूया का? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? हो आहोत, न चाललं काय झालं, काही हरकत नाहीये. जा जा, बोलून घ्या. चला जाऊया. आलेच मी. या इकडून. ही जी तिसरी पायरी आहे ना, ती गाळायची. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस आला शेवटी. खरंच. तुझी सुपारी फुटणार. या ना, या या. ही माझी खोली. अर्थात आता आपलं लग्न झाल्यानंतर ही खोली काही राहणार नाही, म्हणजे घरच नाही राहणार, तर खोली तर काय. हो, आणि तसंही लग्नानंतर मुलीचं घर हे तिचं राहत नाही. नाही नाही, छे छे, तसं नव्हतं म्हणायचं मला. हो, आपल्या लग्नानंतर ना हा वाडा पडून इथे मोठा टॉवर होणार आहे, म्हणून म्हटलं. हा हा. नुपूर, मला आपल्या लग्नाविषयी थोडं बोलायचं होतं. म्हणजे नक्की कशाविषयी? फॅमिली प्लॅनिंग? नाही का? फॅमिली प्लॅनिंग कसं बोलेल मी? मी इथे आल्यापासून तुमच्या फॅमिलीमध्ये जो गैरसमज झालाय ना, त्याबद्दल बोलायचं होतं मला. कसला गैरसमज? मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की पिंकी ही माझी मुलगी आहे, पण तुम्ही तुमचं बोलणं ऐकलंय हो, आणि मला ना तुमचा खूप अभिमान सुद्धा वाटतो खरंच. पण काय बाई, तुम्ही सतत आपलं माझी मुलगी करत असता. आपली मुलगी म्हणा, मला आवडेल. किती गोड आहे आपली मुलगी. बघा ना किती रमली आहे ती इथे. पिंकी, तुला मी दाखवू माझ्याकडे आणखी काय काय आहे ते? तुला बघायचंय? ठीक आहे, तुला नसेल बघायचं तर मग काय, राहू दे. बघायचंय. हो ना. अगं किती गोड आवाज आहे तुझा. मग तू बोलत का नाहीस? असं नाही करायचं बाबा, बोलायचं माझ्यासारखं. बोलशील ना? हे काय परत मान डोलावलीस? अगं मान नाही डोलवायची, बोलायचं. बरं बरं ठीक आहे, हरकत नाही. मी तुला शिकवे ना माझ्यासारखं सुरू सुरू बोलायला, चालेल ना? अगं बोलणं हा मुलींचा हक्क आहे, तो अजिबात नाही गमवायचा, असं माझी काकू मला सांगते. काकू कळलं का कोण? काकू ग, ती नाही का जिच्याशी तुझी खूप गट्टी जमली खाली.
नीरज, हा बोलवलं मला काही काम होतं का? हा म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी सांगण्याचा प्रयत्न करतोय इथे आल्यापासून की तुमच्या सगळ्यांचा जो गैरसमज झालाय की पिंकी जी आहे हॅलो, सॉरी, तुम्ही काहीतरी सांगत होता गैरसमज वगैरे. तू इथे? अरे खाली सुपारी फुटण्याचा कार्यक्रम कधीही सुरू होईल, तू इथे काय करतोयस? अरे यार मी जातच होतो, यांनी मला बोलवलं, काहीतरी म्हणत होते गैरसमज. बोला ना. बघ तू गप्पा नंतर मार ना. मला असं वाटलं होतं की तू तुझं स्वतःचं सगळं आवरून खाली मदतीला गेला असेल, तर कसं काय तुझं अजून कशातच काय नाही. तू माझ्यावर का राग होतीस? मी सांगा ना, काहीतरी म्हणत होता तुम्ही. जातोस का आता? बरं जातो मी, तू माझ्यावर चिडू नकोस. जा जा. इकडे ये. तुला बघायचं मी हे रुखवताचं सामान तयार केलंय. हे सगळं मी केलंय माहितीये का? तू काळजी करू नकोस हं. तुझ्या लग्नाच्या वेळेस ना आपण ह्याच्यापेक्षा भारी सामान बनवूया. खरंच. पिंकीला नुपूर आवडायला लागलीये. उर्मिला गेल्यापासून पहिल्यांदा पिंकीला इतकं हसताना बघतोय. पण आता मी काय करू? गैरसमज झालाय पण तो मी नाही केलाय. प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणीच ऐकून घेत नाहीये. देवाच्या मनात पण हेच असेल. आता नाही सांगत बसणार मी. नुपूर तयार झालीये लग्नाला. आता माझ्या पिंकीला आई मिळणार आहे. गुरुजी तांब्या. नारळ कुठे? वहिनी नारळ. यशोरड्या नारळ घेऊन ये. हळद कुंकू? हळद कुंकू कुठे ठेवलं? आतमध्ये मधू आहे, मधूला विचारते. मधुला काय माहिती असणार? हे इथेच आहे. आटपा लवकर गुरुजी. हो हो. फुलं कुठे आहेत? पिपुट्या फुलं घेऊन ये. घ्या हळद कुंकू. आई सारखं सारखं नको ना, एकदाच काय ते काम सांग ना. दगड? गुरुजी माझ्या लेकाला दगड वगैरे म्हणायचं नाही हा. हो तसं नाही हो. ओ नारळ फोडायला दगड नको का, म्हणून आणायला सांगितला. ओ नारळ फोडायला माय मिस्टेक. चिपुरड्या दगड घेऊन ये जा. बाहेर होतो तेच बरं होतं, आल्याला काम सांगितलं. आणि चुकल्या. असं का करायचं ते? हा होणारे जिजूबा कशी काळजी घेतात आपल्या बहिणीची. हा आणि तुला काम सांगितलं त्रास होतो का रे? नाही हा, यश सुद्धा खूप काळजी घेतो. खूप जीव आहे आपल्या नकटूवर त्याचा. हो ग आहेस जीव त्याचा, पण तिची कामं करायला लागली की चिडचिड होते याची. अगं आई, एकत्र जर का सगळं कामं सांगितलीस ना तर काही चिडचिड होणार नाही. चिंकुटल्या तुझी एक्झामिनेशन घेत होती मी. हो एक्झामिनर. पुरवण्या कुठे आहेत? हा? विड्याची पानं कुठे आहेत? आणि फुलंही हवी आहेत. आणते. गुरुजी फारच घाई करते ना आज. हो आणि घाईघाईत विनोदही सुचतायत त्यांना. वा. अहो काय करणार, बऱ्याच दिवसांनी भटजीचं काम करतोय म्हणून जरा प्रसन्न वाटतंय. हो लवकर लवकर हात चालवा, अजून बटाटे सोलायचे तुम्हाला. घ्या. विजू हे बघ सगळ्या साड्यांना इस्त्री केली बघ. अरे वा, थँक्यू वंच, थँक्यू सो मच. मधू या सगळ्या साड्या वहिनीच्या रूम मध्ये ठेव. आपण तिथेच तयार होऊया ना सगळ्या. मधू येणार आणि कधी काम करणार मी ठेवते त्यापेक्षा. थँक्यू वंच. दादाला फारच उशीर लागतोय आज. मी एक काम करतो, मी जरा पेढे आणि अजून काही सामान आणायचे ते घेऊन येतो. अरे या या बसा. काय झालं नुपूरशी बोल ना. नाही तसं काही बोलायचं नव्हतं. आता ही सुपारी फोडायची तयारी होईपर्यंत तुम्ही यशच्या रूम मध्ये आराम करा. हो दगड. हा हा तुम्ही दगड घ्या. घ्या. यश बेटा तुझ्या खोलीत घेऊन जा यांना आराम करायला. हा चला. नाही नाही, मी थांबतो इथे. नुपूर आणि पिंकी खेळतायत ना तर त्यांच्या लक्ष ठेवतो. अहो कशाला, आम्ही सगळे आहोत की तिच्याकडे लक्ष ठेवायला. नाही तुम्ही यशच्या खोलीत आराम करा. टेक रेस्ट इन पीस. आई रेस्ट इन पीस. हा शांततेने आराम करा. चला रेस्ट इन पीस. आवरा. कमाल आहे नी नुपूरची, किती पटकन तिनं पिंकीला आपलंसं करून घेतलं. मग माझी नट्टू आहेच तशी. खरंच, पण आता तिच्या सुखाला कोणाची दृष्ट लागायला नको. तुला माहितीये आज तुला हसताना बघून ना तुझ्या बाबांना खूप भारी वाटलं. तुझ्या हसण्याला कोणाचीही नजर लागू नये. थांबा, माझी सुद्धा नाही, अशीच हसत राहा.
अगदी मनसोक्त माझ्यासारखं. काय ना, आपण हसलो ना की आपल्या जवळच्या माणसांना आपलं स्माइल बघून ना खूप भारी वाटतं. आज तुझ्या बाबांना वाटलं ना अगदी तसंच, त्यामुळे खूप हसायचं. काय गो, आज आमची लग्नाची सुपारी फुटणार आहे, तू खुश नाहीयेस का? मग तू बोलत का नाहीस? तुला जर माझी लाडकी व्हायचं असेल ना तर तुला खूप बोलायला हवं. नाही बोलणार? ठीक आहे, जाऊ दे. मग काय, आपण लगेचच तयारीला लागूया. लपाछपी खेळूया. काय? अगं मी तुला बोलायला सांगितलं, तू तर डायरेक्ट सिक्सच मारलास. तुला लपाछपी खेळायची आहे, पण कधी? आत्ता खेळायची आहे? अरे बापरे. बरं बरं ठीक आहे, एक काम करूया. आपण एकच डाव खेळायचा, ठीक आहे? आणि त्यानंतर ना लगेचच आपण दोघींनी छान छान आवरायला घ्यायचं. चालेल? ठीक. पण माझ्या राज्य, मी तुला शोधणार, तू लपायचं. ओके ओके. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. रेडी का? रेडी. अरे बापरे, मम्मी आणि काकूचं ऑलमोस्ट सगळं आवरून झालं असेल. माझी पण अजून खूप तयारी व्हायची बाकी आहे. ठीक आहे ठीक आहे, मी आधी पिंकीला शोधते आणि मग छान आवरते. पिंकी, ऐक ना, या हाराबरोबर कुठलं कडं बरं वाटेल? हे वाटतंय मला. शैलवंश, सुपारीचा कार्यक्रम आहे, लग्नाचा नाही. जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. हो का? तुम्हीच फार मोठे विद्वान का? वहिनी, एक मिनिट. आता तुम्ही दोघी वाद घालू नका प्लीज. मी काय म्हणते, तुम्ही दोघी तयार व्हा, मी सगळी कामं आटपते आणि मग तयार होते. का? बटाटे वड्यांचा घाट घातलाय ना, तळणं वगैरे सगळंच असणार आहे. साडी नेसून केले तर इस्त्री खराब व्हायची साडीची. आणि गुरुजींचे बटाटे सोलून झाले असतील ना? हो का? हा. चल मग मी पण येते मदतीला, म्हणजे कामं लवकर होतील ना. मी काय करू लोनली इथे? मी पण येते. आपण तिघी मिळून आवरूया आणि मग तयारी करूया. नुपूर कुठे आहे? ती तयार होऊन येते म्हणाली. हो, चला मग लवकर वडे तळून घेऊया. चल. ओके, कम ऑन. पिंकी, नाही, पिंकी, मी आले. पिंकी, पिंकी, पिंकी. पिंकी, 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 कुठे आहेस तू बाळा? हा गुरुजी, सगळी झाली ना व्यवस्थित तयारी? काही विसरलात तर नाही? नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. सगळं छान. आमच्या विजू सारखं बोलतायत तुम्ही. होईल सगळं व्यवस्थित, सगळं छान होईल. हे अरे हे काय? काय म्हणजे? काय सरबत? त्याचा नाही विचारत आहे, तुम्ही तयार नाही झालात अजून. अहो आत्ताच काम आटपलेत, आता जातो तयार व्हायला. हो. त्याला भाऊजी दिसत नाही. एरवी तरी कुठे असतात ते? फोन केलाय, येतो म्हणाले. ओके, आम्ही पण पटकन आवरून घेतो. चल. आम्ही पण दोघं तयार आहोत. छान छान. अरे छान दिसताय हा जावाई बापू. हा मग दिसणारच. मी त्यांना माझ्या शालेय जीवनातला कुर्ता दिलाय. बरं, हे सरबत. चला लवकर तयार होऊन या, कार्यक्रम सुरू करूया. बरं नक्तूला बोलू का आता? थांब ना, मी बोलवते की तिला. तोपर्यंत तुम्ही दोघी तयार व्हा. हा? हो. विजू, एक मिनिट बघा. मी पण आवरून घेते. तुम्ही वा पुढे, मी आलेच. घ्या ना सरबत, घ्या ना. सजना है मुझे सजना के लिए. हा 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 हा. अगं बाई, नेहमी सारखंच गोड दिसतंय माझं बाळ. आत्या, थँक्यू आत्या. अगं पण हे काय, तू अजून का नाही तयार झालीस? तुला खाली बोलवायला आले होते ना. हा बरोबर. मम्मी आणि काकू तयार झाले असतील ना? नाही अगं, आत्ताशी तर कामं आवरून झाली
आता आम्ही तयारीला लागतो. हे काय तू मग बायकांचं अजून आवरून नाही झालं तर मी एकटी खाली जाऊन करणार काय? अगं म्हणजे आमची तयारी झाली की लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू ना. नाही आत्या, मी अशी तयार होऊन खाली जाऊन नाही बसणार. का? अगं आत्या, मुलगी अशी तयार होऊन एकटी खाली येऊन बसते का कधी? अगं पण लेले गुरुजी खाली बोलवतायत ना. सगळी तयारी झाली बाळा. अगं पण अजून तुमची तयारी नाही ना झाली. बाळा जावई बापू वाट बघत असतील ना. मग चल बरं लवकर. अय्या हो खरंच की. आलिया, मी जरा टचअप करते. ये लवकर हा. हो हो. झाली बाई सगळी कामं. आता मी तयारीला लागते. हा हो हो छान नटून घे. अहो नाही म्हणजे सगळं झालंय ना व्यवस्थित, पुन्हा प्रॉब्लेम नको. सगळं चांगलं होणार आहे, काही प्रॉब्लेम होणार नाहीये. प्रॉब्लेम आहे वहिनी. आता काय प्रॉब्लेम आहे? आणि तुम्ही अजून तयार झाला नाही आहात. तयार होण्यासाठी हात गेले या. कसं तयार होणार? साड्यांचं बघ काय झालंय. अहो या इस्त्री करून तुमच्या रूम मध्ये ठेवलेल्या त्या साड्या आहेत ना, अशा कशा सुरगळल्या? वहिनी हे पिंगळे वहिनी तुमच्या रूम मध्ये नाही ना आल्या? नो विजू, हे पिंगळीचं काम नाही वाटत आहे मला. पिंगळे वहिनी नाही तर मग कोणी केलंय? मला असं वाटतं हे त्या पिंकीचं काम असणार. नाही नाही वहिनी, किती लहान आहे ती, का असं करेल? मला लता वहिनींचं पटतंय. हा विजू वहिनी ही पिंकी जेवढी शांत दिसते ना तेवढी शांत नाही. हा आपली नुपूर आणि संदीपराव आईसाहेबांच्या खोलीत गेले होते का नाही, तेव्हा ही पिंकी आईसाहेबांच्या साड्याची तुरगळत होती. मधू, या साड्या सुरगळताना पाहिल्यास का तू? नाही ना. मग वहिनी मी काय म्हणते, साड्या कदाचित चुरगळल्या असतील पिंकीनी सुद्धा, पण आपण सोडून देऊया ना. कशाला मनाला लावून घेताय? लहान आहे ती. घरातल्या घरात कार्यक्रम आहे, आपण दुसऱ्या साड्या नेसूया. हा विजू, मला त्या मुलीत काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. नाही म्हणजे बघ ना, संदीपरावांचं सतत तिच्याकडे लक्ष असतं. ती मुलगी अशी गप्प बसून असते, कुठल्या तरी अशी विचारात असल्यासारखी. मला वाटतं असं, म्हणजे आय थॉट की काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही मी काय म्हणतो, हे सगळं होईल ना नंतर. नंतर आपल्याला खूप वेळ आहे यावर बोलायला. आता आपण गुरुजी म्हणतायत ना तसं सुपारी फोडून घेऊया आधी. नाही भाऊजी, घाई करण्यात काही अर्थ नाही हो. आज आपल्याला तिचा एक प्रॉब्लेम कळला, आणखी काही प्रॉब्लेम असले म्हणजे अजून काय असणार? वहिनी जाऊ दे ना, सोडून द्या, नका विचार करू एवढा. विचार करावा लागतो विजू. नुपूरच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिची काळजी वाटते म्हणून बोलते मी. ती मुलगी वेडी बेडी असली म्हणजे? पिंकी वेडी नाहीये, वेडी नाहीये ती. हात जोडतो मी तुमच्या समोर, पाया पडतो, पण तिला वेडी म्हणू नका प्लीज. तिची मानसिक अवस्था समजून घ्या. 5 वर्षाची होती, तिची आई गेली तेव्हापासून ती माणसाच्या नजरेतला ओलावा, मायेची ऊब आणि मिठीतला आपलेपणा शोधतीये. त्या बिचारीची काय चूक? आई गेली ना पिंकीची, तेव्हापासून ती झोपलेली नाहीये. डोळ्याला डोळा नाही माझ्या पिंकीचा. मी तिच्यासाठी गोष्टी सांगायचो, गाणी गायचो, पण काही उपयोग नाही. एके दिवशी उर्मिलाचं कपाट आवरत असताना तिची साडी मला दिसली. ती पिंकीने अशी घेतली, कवटाळली आणि उशाशी घेऊन ना शांतपणे झोपून राहिली पिंकी. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी पिंकी झोपली. पण मला माहिती होतं की आईची जी पोकळी आहे ती ही साडीची ऊब भरून काढणार नाही, मला खात्री होती. आणि म्हणून मग मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. इथे तुमच्या घरात आल्यानंतर सुद्धा आधी पिंकीच साडीकडे लक्ष गेलं. ती दावत गेली, मी तिला समजून सांगितलं. तेव्हाच मला अंदाज आला होता की काहीतरी गडबड होणार, पण याची कल्पना नव्हती की तिच्या या वागण्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होईल. मी पिंकीने जे काही केलंय तिच्यामुळे तुम्हाला त्रास झालाय, त्या मी माफी मागतो. पण मी तिच्या आयुष्यातली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतो. मला आणि पिंकीला माफ करा. आणि एक खात्रीनं सांगतो, माझी पिंकी वेडी नाहीये हो, वेडी नाहीये. हे बघा संदीपराव,
तुम्हाला हर्टिंग करण्याचा उद्देश नव्हता आमचा. प्लीज शांत व्हा. हो पण संदीपराव, ही उर्मिला कोण? पिंकीची आई, माझी बायको.